माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा अध्यक्षपदी आपली म्हणजेच श्रीयुत राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड झाली, त्याबद्दल मी तमाम विधानसभेच्या सदस्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की विरोधी पक्षाने या महाराष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता सातत्याने बिनविरोध अध्यक्षाची निवडणूक करण्याची एक परंपरा आहे। त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला पूर्ण समर्थन हे दिल्याबद्दल विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांचे आणि गटनेत्यांचे मी मनापासून आभार मानतो। खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे। आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की राज्यामध्ये एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री होते, त्यातला एक वकील होता। आता तुम्ही झाल्यामुळे 50-50% मेजॉरिटी झालेली आहे, पण मला असं वाटतं की तुमच्यासारखा एक निष्णात वकील हा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसला आणि निश्चितपणे या खुर्चीला न्याय देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। 11 फेब्रुवारी 1977 ला मुंबईमध्ये जन्माला आलेले श्री राहुल नार्वेकरजी हे कदाचित पहिलेच असे अध्यक्ष असतील की पहिल्याच टर्ममध्ये ते अध्यक्ष बनले आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते लागोलाग अध्यक्ष बनले। आणि नानाभाऊ, तुमचेही विशेष आभार आहेत। तुमच्यापेक्षा ते तसे लहान आहेत, 13-14 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहेत, पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते अध्यक्ष बनू शकले। अर्थात त्याच्या आधी त्यांना विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून देखील आपल्या कामाची चुणूक त्यांनी दाखवली होती। विशेषतः कायद्यावर भाषण करत असताना राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून किंवा विधानसभेत 2.5 वर्ष प्रत्येक छोट्यातला छोटा बारकावा हा शोधून काढून आणि त्या बारकाव्यावर बोट ठेवण्याचं काम ते करायचे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की कायदे मंडळाचा एक प्रकारे जो अध्यक्ष आहे त्यांना कायद्याचे बारकावे माहिती असणं ही खरोखर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। खरं म्हणजे गेले 5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातला एक संक्रमण काळ होता आणि या संक्रमण काळामध्ये घडलेल्या घडामोडींमुळे पहिल्यांदा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सर्व प्रेस मीडियाचं, सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचं हे सातत्याने लक्ष असायचं आणि कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये राहिलेले अध्यक्ष देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये हे राहुल नार्वेकरजीच होते। मला असं वाटतं की त्यांच्या रूपानं एक न्यायप्रिय, अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व आज विधानसभेच्या अध्यक्षपदावर निवडलं गेलं आहे, ही खरोखर आपल्या करता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मुंबई आणि कोकणामध्ये अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी जन्म घेतला। या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एक मोठा सहभाग देखील त्यांचा राहिला। आज त्याच मांदियाळीमध्ये आपलं देखील नाव या ठिकाणी जुळतंय, ही खरोखर अतिशय चांगली बाब आहे। 5 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय, आपल्याला निश्चितपणे गेल्या 2.5 वर्षात एक मोठी कसरत करावी लागली। एका आगीतनं देखील एक प्रकारे आपल्याला अग्निपरीक्षा त्या ठिकाणी द्यावी लागली। आपल्या संपूर्ण ज्ञानाचा कस हा त्या ठिकाणी
लागला, पण मी असं म्हणेन की कोकणचा सुपुत्र हा 100% सोन्यासारखा आहे असं त्या आगीतनं बाहेर निघाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि नाही, त्यांना जसा वारसा आई वडिलांकडनं मिळाला असेल थोडा सासऱ्यांकडनं नक्कीच मिळाला असणार आहे, त्यात काही प्रश्नच नाहीये. पण मला असं वाटतं की एक अतिशय चांगल्या अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं. खरं तर पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान हा आजवर 4च लोकांना मिळाला आहे, ज्याच्यामध्ये कुंदनमल फिरोदिया आहेत, सयाजी सिलम आहेत, बाळासाहेब भारदे आहेत आणि त्यानंतर राहुल नार्वेकरजी आहेत. अर्थात कुंदनलाल फिरोदियाजी आणि सयाजी सिलमजी हे मुंबई राज्याचे अध्यक्ष होते. सयाजी सिलम नंतर दुसऱ्यांदा जेव्हा झाले तेव्हा महाराष्ट्र राज्याचे झाले. पण बाळासाहेब भारदे यांनी मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये अध्यक्षांकरता केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये एखाद्या विधानसभेच्या अध्यक्षांनी कसं काम करावं, एखाद्या लोकप्रतिनिधी कसं काम करावं याचा वास्तुपाठ आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिला. आणि म्हणून खरं म्हणजे हा देखील एक आपला रेकॉर्ड आहे. आपण अतिशय युवा वयामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष झालात आणि महाराष्ट्रामध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे बाळासाहेब भारदेंनंतर आपण आहात, हा देखील आपला बहुमान आहे. हे मला असं वाटतं महत्वाचं आहे. माननीय अध्यक्षांचं गुणविशेष हे आहे की त्यांना कायद्याचं अतिशय उत्तम ज्ञान आहे. सभागृहाचं कामकाज हे नियम, प्रथा आणि परंपरांनी चालतं आणि विशेषतः अनेक वेळा पेचप्रसंग येतात. सभागृहात खाली बसलेले जे सदस्य आहेत त्यांचा देखील कायद्याचा अभ्यास असतो, नियमांचा अभ्यास असतो आणि विशेषतः विरोधी पक्षात असताना कायद्याच्या पेचात अध्यक्षांना अडकवायचं हे देखील एक महत्त्वाचं असतं. अध्यक्षांना अर्थात सरकारला अडकवायचं असतं, अध्यक्षांना अडकवायचं नसतं. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की त्यातनं नीट मार्ग काढून न्याय झाला आहे अशा प्रकारची भावना तयार करण्यात एक चांगलं काम आपण केलं. विद्वत्ता, वक्तृत्व, अभ्यासवृत्ती आणि कोणतीही परिस्थिती खुबीने हाताळायची अशा प्रकारची हातोटी या गुणांच्या जोरावर मागील 2.5 वर्षामध्ये अध्यक्षांनी एक आपली वेगळी अशा प्रकारची कारकीर्द आणि प्रतिमा तयार केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सभागृहात बऱ्याच दालनांचा चेहरा त्यांनी बदलून दाखवला. अनेक वेळा सरकारमध्ये आपण कामं करतो, कन्स्ट्रक्शन करतो, पण ती करत असताना त्याला एक दृष्टी लागते. पैसा खर्च करून अनेक वेळा उत्तम काम होत नाही. पण ज्या प्रकारे या सभागृहाचा चेहरा अध्यक्षांनी बदलला, मला असं वाटतं की एक प्रकारे आमचं 40 वर्ष जुनं, 50 वर्ष जुनं हे सभागृह, यातल्या ज्या ज्या भागामध्ये त्यांची दृष्टी गेली तो भाग नवीन वाटायला लागला. त्यामुळे त्यांचा जो एस्थेटिक सेन्स आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत चांगला आहे. या सभागृहामध्ये लागलेले कम्प्युटर असतील, ही नवीन व्यवस्था असेल, ती देखील त्यांनी लावली. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अध्यक्षाचं दालन जे असतं हे सभागृहातल्या सर्व पक्षांकरता हक्काचं दालन असतं. सभागृहात किती भांडण झालं, किती वाद झाले, विवाद झाले, तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येतं आणि अध्यक्षांकडेच अशा प्रकारचे जे काही वादविवाद असतात ते सुटत असतात. मला असं वाटतं की सभागृहातल्या सगळ्या सदस्यांकरता राहुल नार्वेकरजी अध्यक्ष महोदय यांचं दालन हे निश्चितपणे एक असं स्थान होतं की त्या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व सदस्य सातत्याने जायचे आणि किती गरम चर्चा झाली तरी त्यांच्याकडची गरम कॉफी प्यायल्यानंतर, आणि हां ते मी सांगत नाही केक वगैरे, वजन वाढतं त्याने, पण अशा प्रकारचे वाद हे संपलेले आपण बघितले. एक
अध्यक्षांची दुसरी हातोटी अशी आहे की ते दोन्हीकडचा आवाज ऐकतात, डावीकडचाही ऐकतात आणि उजवीकडचाही ऐकतात आणि डावीकडचा देखील चांगल्या प्रकारे ऐकतात. त्यामुळे मला असं वाटतं की याही वेळी अध्यक्षांवरती जबाबदारी आहे. डावीकडचा आवाज हा जास्त सूक्ष्मतेने आपल्याला ऐकावा लागणार आहे. पण मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं हे देखील सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे. त्यामुळे मी यापूर्वी देखील बोललो की सरकार म्हणून आम्ही विरोधी पक्षाचं आकलन किंवा मूल्यमापन हे संख्येने करणार नाही, तर महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल त्या स्वीकारण्याची या ठिकाणी हमी देखील आम्ही घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की तो आवाज योग्य प्रकारे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल. आणि हाच विश्वास असल्यामुळे मला असं वाटतं की विरोधी पक्षाने देखील एकमताने हा निर्णय या ठिकाणी केलाय. खरं म्हणजे हा देखील एक विक्रम आहे की ज्या कुलाबा मतदारसंघामध्ये आमची विधानसभा येते त्या कुलाबा मतदारसंघाचे प्रतिनिधीच आपण आहात. त्यामुळे आपल्यावर दुहेरी जबाबदारी आहे. अध्यक्ष म्हणून तर आपण या संपूर्ण जागेचे अधिकारी आहातच, पण आम्ही सगळे आपल्याच मतदारसंघात असल्यामुळे आमच्याकडे विशेष लक्ष देण्याची जबाबदारी देखील अध्यक्ष महोदय ही निश्चितपणे आपली आहे. खरं तर अनेक दिग्गजांनी हे पद या ठिकाणी भूषवलेलं आहे. मग गणेश माळवणकर असतील, कुंदनलाल फिरोदिया असतील, यांच्यापासनं तर बाळासाहेब भारदे, शेषराव वानखेडे, बाळासाहेब देसाई, दत्ताजी नलावडे, अरुण गुजरातीजी, दिलीप वळसे पाटीलजी, हरिभाऊ नाना बागडेजी, आमचे नाना पटोलेजी, अशा अनेक दिग्गजांनी काही नाव आमच्या याच्यात काही दुमत नाही. नाना माझे मित्रच आहे. आम्ही राजकीय विरोधक आहोत, बाकी आमची मैत्रीच आहे. बाबासाहेब कुपेकर अशा अनेक दिग्गजांनी या ठिकाणी काम सांभाळलेलं आहे आणि या सभागृहाला सातत्याने समृद्ध केलंय. मला असं वाटतं की अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचं जे विधानमंडळ आहे देशातल्या विधानमंडळामध्ये त्याचं स्थान अतिशय वर आहे. या विधानमंडळात चर्चा होते, या विधानमंडळामध्ये चांगल्या प्रकारे कायद्यांवर डिबेट होतं. आज अनेक विधानमंडळातल्या आमदारांची आम्ही भेटतो किंवा मंत्र्यांची भेटतो, त्यावेळेस त्या ठिकाणी ते सांगतात की आमचं अधिवेशन 1.5 दिवसाचं होतं, आमचं अधिवेशन 3 दिवसाचं होतं, आमचं अधिवेशन 2 दिवसाचं होतं. पण महाराष्ट्रात मात्र नीट अधिवेशन घेऊन चर्चा करून त्या ठिकाणी विषयांवर आपण निर्णय करतो. आणि मला असं वाटतं की ही परंपरा आपल्याला निश्चितपणे पुढे न्यायची आहे. गेल्या 2.5 वर्षात आपण न्यायाधीशाचं काम जास्त केलं, कारण अध्यक्षाला जसं सभागृहामध्ये इथे बसून काम करावं लागतं तसंच जे काही क्वासाई ज्युडिशियल अधिकारी म्हणून आपले अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये फार कमी वेळा अशी वेळ येते की अध्यक्षाला एवढं काम करावं लागतं. पण फार गुंतागुंत होती. 6 पक्ष, मग कोणता महत्वाचा पक्ष, कोणता खरा पक्ष, कोण खरा प्रतोद, कोण त्याचा प्रमुख, कोण कोणत्या पक्षात, खूप कन्फ्युजन होतं जयंतराव. कोण कुठे समजायचंच नाही. पण अध्यक्षांनी नेटाने सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. बरं, काय जबरदस्त कायदेतज्ञ या ठिकाणी यायचे. देशातले जे सगळे मोठे विधिज्ञ आहेत टॉपचे, ते दोन्ही साईडनी इकडे यायचे आणि ते हिअरिंग करत असताना एखाद्या न्यायाधीशासारखे ज्यावेळेस आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी त्यांना काही प्रश्न विचारायचे, त्यांना काही अथॉरिटी कोट करायचे, त्यावेळी मला असं वाटतं की निश्चितपणे एक अध्यक्ष म्हणून त्यांच्याबद्दलचा जो सन्मान होता तो सन्मान निश्चितपणे आमचा वाढला. आणि या सगळ्या प्रथा परंपरा कायद्याचा अभ्यास करत अध्यक्षांनी त्या ठिकाणी जो काही निर्णय असेल तो निर्णय आपला दिला. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या निर्णयावर चर्चा चाललेली आहे.
पण मला असं वाटतं की हे सगळं करत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला. काही लोकांनी अध्यक्षांवर पातळी सोडून टीका देखील केली, पण अध्यक्षांनी कधी त्या टीकेकडे लक्ष दिलं नाही. शांतपणे आपलं दिलेलं कर्तव्य हे त्यांनी पार पाडलं. आणि मला असं वाटतं की शेवटी सत्याला 3 बाजू असतात. एक तुमची बाजू असते, एक माझी बाजू असते आणि एक खरी बाजू असते. त्यामुळे अध्यक्षाला ती खरी बाजू पाहावी लागते. त्यामुळे जी काही बाजू त्यांना योग्य वाटली त्याचा एक अतिशय पाथ ब्रेकिंग असा मी म्हणेन की अनेक राज्यांच्या इतिहासामध्ये, अनेक विधानसभांच्या इतिहासामध्ये पुढच्या काळामध्ये जो निर्णय कोट केला जाईल अशा प्रकारचा निर्णय हा या ठिकाणी अध्यक्षांनी दिला. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी आपल्या त्या गुणवत्ता आहे म्हणजे संयम. मी नेहमी असं सांगतो की प्रत्येक जो राजकारणी आहे त्यांनी साई भक्त असावं की नाही हा त्याचा एक वैयक्तिक विचार आहे. पण साईबाबांच्या मागे 2 वाक्य लिहिलेले आहेत, श्रद्धा आणि सबुरी. या 2 गोष्टी, श्रद्धा आणि सबुरी, या 2 गोष्टी जर राजकारण्यांना समजल्या तर मला असं वाटतं की जीवनामध्ये दुःख देखील कमी होतं आणि राजकारणातली वाट देखील योग्य प्रकारे मिळते. तशी भूमिका घ्यायची आहे. विशेषतः अनेक नवीन सदस्य आहेत आणि प्रत्येक सदस्याला असं वाटतं की मला बोलू दिलं गेलं पाहिजे. अनेक वेळा अनेक सदस्यांना प्रत्येक विषयावर बोलू दिलं गेलं पाहिजे असं असतं. दुसरीकडे पक्षांची भूमिका नीट गेली पाहिजे म्हणून गटनेत्यांना बोलायचं असतं. त्यामुळे अनेक वेळा वेळ गटनेत्यांना द्यावा लागतो. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मागच्या काळामध्ये आपण जाणीवपूर्वक सगळ्या नवीन सदस्यांना बोलता आलं पाहिजे अशी अनेक आयुधं वापरली. जास्त काळ विधानसभेचं कामकाज चालवून नवीन सदस्यांना बसवून त्यांची भाषणं रेकॉर्डवर येतील, त्यांची भाषणं या टीव्हीच्या माध्यमातून त्यांच्या जनतेपर्यंत जातील अशा प्रकारचा आपण प्रयत्न केला. आणि मला विश्वास आहे की याही वेळी अशाच प्रकारे जे काही नवीन सदस्य आहेत या सदस्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे बोलता येईल ही जबाबदारी आपण निश्चितपणे घ्याल. खरं तर अनेक सामाजिक, शैक्षणिक, सहकारी संस्थांशी आपला संबंध वकील म्हणून देखील आलेला आहे. देशातल्या अनेक प्रमुख अशा इंडस्ट्री हाऊसेसचं देखील वकीलपत्र आपण मागच्या काळात घेतलंय. पण एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की इतकी मोठी वकिली असताना ज्या क्षणी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर हे अध्यक्ष राहुल नार्वेकर झाले त्या क्षणी त्यांनी मी आता स्वतः प्रॅक्टिस करणार नाही, जी काही फर्म आहे ती प्रॅक्टिस करेल, कारण एथिकली मला विधानसभेचं काम करायचं आहे. आणि म्हणून जो काही त्यांची अतिशय ओघावती घोगावती अशा प्रकारची प्रॅक्टिस होती ती प्रॅक्टिस त्यांनी बंद केली आणि आपलं सगळं कौशल्य हे ते या ठिकाणी वापरतात. ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कुलाब्यातलं माय ड्रीम फाउंडेशन की ज्या फाउंडेशनच्या माध्यमातून नार्वेकर कुटुंबीय अतिशय चांगल्या प्रकारे महिला असतील, मुलं असतील, समाजातले दुर्लक्षित घटक असतील यांच्या संदर्भात अतिशय मोठं कार्य पार पाडतात. एक गोष्ट अध्यक्षांच्या बद्दल ही देखील महत्त्वाची आहे. आपल्याला कल्पना आहे की कुलाबा मतदारसंघ असा आहे की देशातले श्रीमंत लोक देखील त्या ठिकाणी राहतात आणि गरीबातले गरीब झोपडपट्टीत राहणारा देखील त्या ठिकाणी राहतो. आमचा जो काही यातला मूळ निवासी आहे मासेमारी करणारा तोही त्या ठिकाणी राहतो. आणि राहुल नार्वेकर हे जेवढ्या सहजपणे मोठ्या माणसांमध्ये वावरतात त्याहीपेक्षा जास्त सहजपणे ते झोपडपट्टीमध्ये आपल्याला, गरिबांमध्ये आपल्याला वावरताना दिसतात, मासेमारी करणाऱ्यांमध्ये आपल्याला वावरताना दिसतात. आणि म्हणूनच आपण बघितलं की अतिशय चांगल्या मताने मला असं वाटतं की एकूण मतदानाच्या 72% मतं ही अध्यक्षांना त्या ठिकाणी मिळालेली आहेत. हे देखील एक मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शिस्तशीर आणि वक्तशीर या 2 गोष्टी लोकप्रतिनिधींकरता आवश्यक असतात. त्या निश्चितपणे आपल्याकडे आहेत. विधिमंडळ, न्यायपालिका आणि कार्यपालिका या तिन्ही आपापल्या क्षेत्रामध्ये योग्य प्रकारे काम पाडतात. पण कधी कधी अशी
परिस्थिती येते की एकमेकावर यांचा अधिक्षेप होतो. या अधिक्षेपाच्या वेळी संविधानाची जी काही मूळ तत्व आहेत ती तत्व राखत, परंतु विधानमंडळाचे जे अधिकार आहेत ते अधिकार ठामपणे मांडावे लागतात. आणि त्याच वेळी अध्यक्षांची खरी कसोटी असते. कारण शेवटी जरी या 3 आपल्या संस्था असल्या तरी संस्था चालवणारे हे व्यक्ती आहेत. त्यामुळे अनेक वेळा व्यक्ती अशा प्रकारचा अधिक्षेप करतात. पण अशा वेळी ठामपणे आमच्या विधिपालिकेची जी काही बाजू आहे ती बाजू मांडण्याचं काम या सभागृहाला करावं लागतं, ते आपल्याला करावं लागतं. आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये यापूर्वी देखील या सभागृहामध्ये अनेक वेळा अतिशय ठामपणे ज्यावेळी असं वाटलं की माननीय न्यायपालिका हा विधानमंडळाच्या अधिकारावर अधिक्षेप करते, त्यावेळी ठामपणे भूमिका या सभागृहाने घेतली. मात्र हे करत असताना संविधानाने न्यायपालिकेला जे अधिकार दिलेले आहेत त्याचा कधीच अधिक्षेप या सभागृहाने केला नाही. हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण करणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम काम करणं असेल, या सगळ्या गोष्टीचं संतुलन हे आपण निश्चितपणे या ठिकाणी ठेवलेलं आहे. खरं तर मला असं वाटतं की योग्य वर्तन आणि शिस्त हा लोकशाहीचा आत्मा आहे. मतमतांतर, संवाद, चर्चा या सगळ्या गोष्टीतनं लोकशाही ही नेहमी सुदृढ होत असते. त्यामुळे सभागृहामध्ये जेवढी अधिक चर्चा होईल, मला या सभागृहाचं याकरता अतिशय महत्त्व वाटतं की सभागृहातले जे सदस्य आहेत आणि सभागृहातली जी कार्यपद्धती आहे, या कार्यपद्धतीमध्ये अगदी गडचिरोलीच्या शेवटच्या टोकावर किंवा नंदुरबारच्या शेवटच्या टोकावर टाचणी देखील पडली तरी त्याचा आवाज या सभागृहापर्यंत पोहोचतो आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं काम हे सभागृह करतं. आणि म्हणून मला हा विश्वास आहे की मला या गोष्टीचा विश्वास आहे की निश्चितपणे या सभागृहाच्या ज्या उच्च परंपरा आहेत त्या परंपराचा मान सन्मान हा निश्चितपणे या ठिकाणी राहील. नीती आणि धोरणं आखण्याचं जे काम हे सभागृह करतं, कायदे मंडळ म्हणून हे सभागृह जे काम करतं ते काम होईल. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जी काही कारणं असतील, मी कोणाला दोष देत नाही, पण गेल्या 5 वर्षामध्ये संवादाचा थोडा अभाव झालेला आहे. कुठेतरी पॉलिटिकल डायलॉग, राजकीय संवाद, हा राजकीय संवाद कमी झालेला आहे. तो संपला असं मी म्हणत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचं मला एका गोष्टीकरता नेहमी अप्रूप वाटतं की अनेक वेळा आपण दक्षिणेच्या राज्यांमध्ये बघितलेलं आहे की ज्याला हिंदीत खून के पैसे म्हणतात असे राजकारणी आपण बघितलेले आहेत. महाराष्ट्रात हे कधीच झालं नाही. पण तरी देखील जेवढा सहज संवाद हा आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी पाहत होतो तो थोडा कमी झालेला मला वाटतो. त्याची जी काही कारणं असतील, पण आता येत्या काळामध्ये हा संवाद अधिक वाढला पाहिजे, हा प्रयत्न आम्ही देखील करू आणि आपल्याला देखील त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी मांडावी लागेल. खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण जो निकाल दिला, जी काही या ठिकाणी डिफेक्शन आणि बाकी गोष्टी होत्या, त्यानंतर जी काही देशातल्या सगळ्या प्रिसाइडिंग ऑफिसर्सची कॉन्फरन्स आली, त्या कॉन्फरन्समध्ये अँटी डिफेक्शनच्या संदर्भातल्या कायद्यांमध्ये अधिक स्पष्टता आली पाहिजे म्हणून देशभरातल्या प्रिसाइडिंग ऑफिसर्सनी एक समिती तयार केली आणि त्या समितीचा अध्यक्ष म्हणून देखील आपल्याला नेमलं. ही देखील एक मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याची घोषणा देशाच्या लोकसभेचे अध्यक्ष माननीय ओम बिर्ला साहेबांनी केली. ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. या निमित्ताने अध्यक्ष महोदय एक मागणी देखील आपल्याकडे करू इच्छितो. खरं म्हणजे माझी मागणी काही फार पॉप्युलर मागणी नाही आहे, पण मला असं वाटतं की या कायदे मंडळामध्ये आपल्याला योग्य प्रकारे काम करायचं असेल तर काही शिस्त पाळली गेली पाहिजे. आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण या कायदे मंडळामध्ये अशी अवस्था असते की लॉबीमध्ये चालायला देखील जागा नसते, उभं राहायला जागा नसते. वर्षानुवर्ष आता
मलाही 25 वर्ष झाली, दादांना मला वाटते 30 वर्ष झाली असतील, कोणी 35 वर्षाचे इथे आहेत. पण इतक्या वर्षामध्ये अशी अवस्था या विधिमंडळात नव्हती. शेवटी विधिमंडळामध्ये आमदारांनी लोकांना आणावं वगैरे आपण नेहमी पाहतो लोकांना, पण अलीकडच्या काळात एक एक आमदार 25-25 लोक घेऊन येतोय. इथे सगळ्या प्रकारचे डेलिगेशन्स येत आहेत. मग इथे क्वालिटी काम होणार कसं? या विधिमंडळामध्ये जे काम आहे, ज्या चर्चा आहेत त्या अभ्यासू झाल्या पाहिजे. तिथे क्वालिटी काम झालं पाहिजे. मंत्र्यांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी चांगलं उत्तर दिलं पाहिजे, पण मंत्र्यांच्या चेंबरमध्ये शिरायला देखील जागा नाही. अशा प्रकारची अवस्था आहे. मला असं वाटतं की कुठेतरी जरी आमदारांना कदाचित त्याचं वाईट वाटलं तरी देखील वर्षानुवर्ष या विधिमंडळाने जी प्रथा परंपरा ठेवलेली आहे की इथे नीट काम झालं पाहिजे. इथे म्हणजे शब्द मी चुकीचा वापरतोय, मला माफ करा, मला शब्द दुसरा आठवत नाही, पण बाजारासारखं वातावरण हे विधानमंडळात असू नये. या दृष्टीने आपण जरूर त्या ठिकाणी लक्ष द्याल ही मला अपेक्षा आहे. मी पुन्हा एकदा आपल्यासारखा न्यायबुद्धीने या ठिकाणी काम करणारा अध्यक्ष या सभागृहाला लाभला त्याबद्दल आपले मनापासनं आभार मानतो, आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला न्याय मिळेल आणि या विधानमंडळाची, या विधानसभेची उंची आपण सातत्याने वाढवाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपमुख्यमंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन. आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचं पुन्हा बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन, ते पुन्हा आले, त्यांचे अभिनंदन. त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते, मगाशी आपणही उल्लेख केला, मी पुन्हा येईन, पण ते पुन्हा आले. आणि याचा आनंद सर्वांनाच आहे. गेल्या 2.5 वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे. मी देखील त्यावेळेस सभागृहात म्हणालो होतो, तेव्हा दादा आम्ही दोघंच होतो, आम्ही म्हणालो आम्ही 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणू, नाही तर मी शेती करायला जाईन. आणि तोही शब्द आम्ही पूर्ण केला. आणि त्यानंतर दादा आले, त्यामुळे त्याच्यामध्ये बोनस आलाय. 200 आम्ही 37 झालो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेवटी हे जनता जनार्दनावर असतं. लोकशाहीमध्ये आपण महायुतीला प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने यश दिलं आणि विकासाचं आणि प्रगतीचं नवं पर्व या ठिकाणी सुरू झालेलं आहे. गेल्या वेळी बघितलं सभागृहामध्ये तसं विरोधी पक्ष चांगल्या कामाला मला सपोर्ट, जिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार, परंतु ते सगळंच काही अस्तित्वहीन होतं. आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे ती संख्या लागते ना, विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे. असं व्हायला नको होतं. अध्यक्षांचा अधिकार आहे तो, अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील.
आणि अशाच काळामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर पुन्हा आलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, राहुलजी अतिशय अत्यंत सक्षम, समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत. ते कुणावरही अन्याय करणार नाहीत नाना, याची खात्री बाळगा. गेल्या वेळेस तुम्ही म्हणाला होतात की डाव्या बाजूची जास्ती काळजी घ्या. त्यावेळेस जनतेनेच डाव्या बाजूची जास्ती काळजी घेतलेली आहे. त्यामुळे आणि अध्यक्षता आता घेणारच, कारण मगाशी सांगितलं एकदम सूक्ष्मपणे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अध्यक्ष महोदय ते करतील. ते कुणावरही अन्याय करण्यात येत नाहीत याची खात्री बाळगा. सर्वात तरुण अध्यक्ष हा विक्रम राहुल नार्वेकरजींनी गेल्या वेळेसच तोडलेला आहे आणि सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान आपण पटकावला. आणि मगाशी त्याची उदाहरणं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली. पण बाळासाहेब भारदे यांना तो मान मिळाला होता आणि राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले. हा दैदिप्यमान इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल. काही गोष्टी बऱ्याचशा गेल्या 2.5 वर्षामधल्या मी देखील यापूर्वी देखील म्हणालो की अनेक निर्णय, अनेक विकासाची कामं, विकासाचं पर्व, वेगवान गतिमान विकास, त्याचबरोबर लोककल्याणकारी योजना, हे कमी वेळामध्ये जास्तीचं काम, जास्तीचे निर्णय, लोकहिताचे, लोकाभिमुख घेण्याचं काम आम्ही केलं. हे देखील ऐतिहासिक आहे. अध्यक्ष महोदय, गेल्या वेळेस आपल्या समोर कोणीतरी उमेदवार उभा होता अध्यक्षपदासाठी. कोण होतं? राजन साळवी होते. पण यंदा राजन साळवींना मतदारांनीच घरी बसवल्यामुळे दुसरं कोणी तुमच्या समोर उभा राहायलाच तयार नाही. आणि त्या नाना बरोबर ना. आणि त्यामुळे म्हणून मी आपले नाना पटोलेंचा आभार मानतो, कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली. पण ती गाडी अशीच आणि याचं क्रेडिट तुम्हालाच आहे. किती काय नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे. आणि ते खरं मानणारे आम्ही लोक आहोत. बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत. मीडियासमोर काय बोलत असतील ते ठीक आहे, ते जाऊ द्या. पण नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे. अरे सुरुवात कुठून झाली ते सांगायला नको. सुरुवात नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. आणि त्यामुळे सुरुवात कुठून झाली, आम्ही कसं आहे, मूळ विसरत नाही. मूळ विसरला की तो त्यामुळे. आणि मगाशी कोणीतरी सांगितलं, राहुलजी साताऱ्याचे जावई आहेत. सातारा माझा जिल्हा आहे आणि माझी जन्मभूमी आहे, त्यामुळे मला जिव्हाळा आहे त्या साताऱ्याबद्दल. 2022 मध्ये राहुलजी अध्यक्ष म्हणून आपण काम केलं आणि त्यावेळेस तो कसोटीचा काळ होता. सुप्रीम कोर्टाने आपल्यावर महत्वाची जबाबदारी टाकली होती आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी टॉपचे वकील इकडे यायचे, काय या सर्व कायद्याचा किस काढायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये
त्याही वेळेत आपण अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे निर्णय दिला. किती दबाव आणला तरी सुद्धा आपण तोल ढळून न दिला, संयम आपण ठेवला आणि न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकत नाही हे दाखवून दिलं. आणि तो आपण घेतलेला निर्णय तो योग्यच होता. कारण आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील जनतेने तोच न्याय दिला, आपण दिलेल्या न्यायाला अनुसरून. आणि हे निवडणूक निकालामध्ये स्पष्ट झालंय. शिवसेना कुणाची त्याच्यावर आरोप प्रत्यारोप मला आठवत आहे. 2.5 वर्ष एकही दिवस असा नव्हता की सातत्याने पायरीवर बसून आरोपाच्या फैरी झडायच्या, कामकाजामध्ये सहभाग नाही आणि फक्त आरोप आणि आरोप, असा एकही दिवस गेला नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने राहुलजींच्या आम्ही त्याला काही लक्ष दिलं नाही. नाना आम्ही काम केलं करत राहिलो. मी नेहमी सांगायचो आम्ही काम करणारे लोक आहोत. आम्ही अगोदर दोघं होतो, नंतर अजितदादा आले. तिन्ही शिफ्टमध्ये 24/7 काम चालू झालं आणि काम एवढं वेगाने झालं आणि एवढे निर्णय गतिमान झाले की या निवडणुकीमध्ये जनतेने, नेहमी आम्ही सांगायचो या निवडणुकीत जनता कामाची पोचपावती देईल. मग त्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असतील, सर्व घटक, या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम अध्यक्ष महोदय आम्ही केलं. आणि आपण देखील रामशास्त्री प्रभूने बाण्याचा विजय आहे असं, म्हणजे आपण देखील अगदी रामशास्त्री प्रभूने यांच्या प्रमाणे काम केलं आणि त्यावेळेस आपण निर्णय दिला. आणि काही लोकांनी तर, वकील तर आले, पण काही लोकांनी एवढे आरोप केले आपल्यावर. काही त्यातले प्रवक्ते होते, काही विश्व प्रवक्ते होते, काही कुठले कुठले होते, काही भोंगे होते, सगळ्यांनीच आरोप केले. आणि तरी सुद्धा आपण संयम ठेवला, आपण कोणाला घाबरला नाहीत. म्हणून मी एकच सांगतो, कर नाही त्याला डर, त्याला नाही डर, कर नाही त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर. आठवले साहेबांची माझी युती झाली आता. आणि खरं म्हणजे जयंतराव आहेत तर आता मजा आहे. काय जयंतराव बघा, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा गेले, नाही दिसत. सभागृहाच्या बाहेर नाना वाचले 208. नाही खरं म्हणजे बघा, आता ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही इथं नसताना. तुम्ही एकदा ईव्हीएम वर आरोप केले, शपथ घेणार नाही. अरे बाबा तुम्ही काय करता, तुमच्याबद्दल चांगला बोलतोय. अभिनंदन. तुम्ही भाषण करताना कधी आम्ही थांबवलं का नाना? नाना कसं आहे माहितीये का याच्यामध्ये, नाना बघा काय आहे, तुम्ही रोज आम्हाला म्हणजे मीडियावर सांगता, लोकांची दिशाभूल होते. तुम्ही करत नाही, तुम्ही करता असं मी नाही म्हणत, परंतु रोज तुमच्या महाविकास आघाडीकडून होते की नाही. आता बघा म्हणाले काल 79 लाख मतं मिळाली शिवसेनेला, त्यांचे आले 57 आमदार, आणि काँग्रेसला मिळाली 80 लाख,
त्यांना मिळाले 16. आता मी सांगतो बघा याच्यामध्ये हा मग नंतर बोलू का? त्याच्यावर भाषण नंतर. आणि म्हणून तुम्हाला सांगतो लोकसभेला लोकसभेला 73,77,674 मतं मिळाली आम्हाला. किती? 73 लाख. आणि जयंतराव आपल्याला मिळाले 58 लाख. आणि आम्हाला 7 मिळाले, तुम्हाला 8 मिळाले. मग आता आम्ही काय म्हणायचं? बरं, दुसरी गोष्ट, लोकसभेमध्ये महायुतीला अध्यक्ष महोदय थोडं सांगायला पाहिजे, नाही तर लोकांमध्ये काय जे सांगतात तेच खरं मानतात. लोकसभेमध्ये यांनी लोकसभेत फेक नॅरेटिव्ह पसरवला आणि त्याचा आपल्याला फटका बसलेला आहे. आणि म्हणून 2,48,12,627 नाना लक्षात ठेवा महायुतीला मतं मिळाली. आणि महाविकास आघाडीला 2,50,00,000 म्हणजे 2,48,00,000 आणि 2,50,00,000 2 लाखाचा फरक. तुम्हाला किती मिळाले खासदार? 31 आणि आम्हाला 17. मग तेव्हा तुम्ही का नाही मागितलं बॅलेटची मागणी करायला पाहिजे होती. तेव्हा काय पाहिजे? तेव्हा म्हणाले बुलेटवर स्वार होऊन सगळे जोरात पळायला लागले. नो बॅलेट, ओनली बुलेट. अरे असं हा. आणि नाना काय माहिती याच्यामध्ये, जेव्हा बघा किती राज्य तुम्ही जिंकली. तेलंगणा जिंकलं, कर्नाटक जिंकलं, झारखंड जिंकलं, तुम्ही लोकसभेमध्ये जागा जिंकल्या. हे कसं आहे, हरलो की ईव्हीएम वर आरोप करायचा. तर गेल्या 2.5 वर्षात तुम्ही आमच्यावर आरोप करत होता. एकनाथ शिंदे आणि आमची महायुती, देवेंद्र फडणवीस. आता तुम्ही त्या निर्जीव ईव्हीएम वर आरोप करताय. आता दुसरं काय तुम्हाला मिळत नाही. आणि अध्यक्ष महोदय जेव्हा जिंकतात तेव्हा ज्यांचा म्हणजे त्यांना चांगला धडा नाही, जेव्हा त्यांचा विजय होतो त्यावेळेस ती यंत्रणा चांगली असते, लोकशाहीचा विजय असतो. मग तेव्हा लोकशाहीचा विजय म्हणतात. मग तिथे म्हणजे तिथे इलेक्शन कमिशन असेल, निवडणूक आयोग, अगदी सुप्रीम कोर्ट पण. काय परिस्थिती आहे? सुप्रीम कोर्टाचे जज मला वाटतं कधी काल परवा म्हणाले, तेव्हा तुम्ही हारता तेव्हा तुम्ही येता विरोध करायला, आरोप करायला, जिंकता तेव्हा काय येत नाही. त्यामुळे हे जे आहे नाना, हे कुठंतरी लोकशाहीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आम्हाला म्हणाले काँग्रेसच्या जागा आल्या. आता काँग्रेसने 105 जागा लढवल्या अध्यक्ष महोदय, आम्ही 80 लढवल्या. आता मतं तर त्यांना जास्ती मिळणार. पण एका मतदारसंघामध्ये जितेंद्र आव्हाड तुम्हाला 1 लाखाच्या जास्ती मताधिक्य मिळालं ना. बरं, 96,000. आता मला 1.25 लाखाचं मताधिक्य मिळालं. प्रताप सरनाईकांना पण लाखाच्या वरती मिळालं. आता बघा, ह्या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे. कोण 1,000 मतांनी निवडून येतो, कोण 1 लाखांनी येतो निवडून. तुम्ही ह्याचं कसं 208 नी येतो, 208 नी येतो, 208. नाना आमचे मित्र आहेत. नाना मी पण बघा एकदम सरळ मनाचा आहे, तसं नाना पण आमचा दिलदार आहे आणि बोलतो पण मन मोकळा ढाकळा मनाचा आहे. आणि त्यामुळे जे आहे ते खरं आहे ते मी बोलतो. मी खोटं कधी बोलत नाही. मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणावरही खालच्या पातळीवर जाऊन आरोप केला नाही. हे काय, हे आपलं वस्तुस्थिती आहे, ही लोकांमध्ये गेली पाहिजे, जनतेमध्ये गेली पाहिजे. की तुम्ही जे काय सांगता की याचा आता कुठं तिकडे मार्कडवाडीला तुमची सगळी गेलेली आहे. मार्कडवाडी आता मला कोणीतरी सांगितलं, मार्कडवाडीतले बाहेरचे लोक कोणी येऊ नका, मार्कडवाडीवाल्यांनी सांगितलं, आम्ही आमचं बघतो असं तिकडे कोणीतरी आता तिथले गावकऱ्यांनी सांगितलंय. तर मार्कडवाडीत जाऊ नका, आता उगाच तिकडे ते कार्यक्रम होईल. आणि म्हणून
आणि म्हणून शब्दाला जागणारे लोक आम्ही आहोत. आता अध्यक्ष महोदय, राजकीय पक्षांच्या सोबत आपल्याला अनेक लोकांच्या सोबत काम करायचा अनुभव आहे. डबल ग्रॅज्युएट असलेले राहुलजी आपल्या पक्षात असावेत म्हणून सगळ्यांना वाटतं आणि कुठल्याही पक्षाला वाटणार आणि ते सगळ्याच पक्षांना हवेसे वाटतात. पण आता पक्षीय राजकारण मागे टाकून न्यायासनावर आपण पोचलेला आहात. ही मानाची खुर्ची आहे आणि तुमच्या विद्वत्तेमुळे आणि निष्पृह वागण्यामुळे मला तेव्हा केस चालली होती तेव्हा टेन्शन यायचं. ते बोले काय होणार, पण आपण मेरिटमध्येच होतो. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. मी नेहमी सांगायचो मेरिटवर निकाल लागेल आणि आम्हाला त्याचं भय नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये मेरिटवर आपण निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने आपल्यावर जबाबदारी दिल्यानंतर आणि आपण खऱ्या अर्थाने तो निकाल दिला. मगाशी मी म्हटलो त्याच्याबद्दल. तो निकाल जनतेच्या मनातला निकाल होता आणि जनतेच्या दरबारात आम्ही गेलो. तिकडे देखील आम्हाला न्याय मिळाला. आता काही लोक म्हणतात काय दिशा आहे का, हेतू आहे का. आता जनतेने दशा दुर्दशा केल्यानंतर आता दिशा पाहून काय फायदा. जनतेने दशा दुर्दशा केली, आता दिशा पाहून काय फायदा. ही वेळ तुम्हाला नाही ना, तुम्हाला नाही. जे काही तुमच्यातले मित्रपक्ष आहेत, आता मला वाटतं काही लोकांनी बहिष्कार टाकलेला दिसतो इकडे. कोण नाही दिसत ना इकडे. आणि खरं म्हणजे अध्यक्ष पदाचा एक गरिमा आहे. एक अध्यक्षपद हे सार्व म्हणजे सगळ्यात आपल्या या सभागृहाला एक आदर्श असं हे अध्यक्षपद आहे. आणि अशा वेळेस हा ठीक आहे जनतेने तर सगळ्यांनीच या आपल्या आजच्या नियुक्तीचं स्वागत केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोकभावनेची कदर केली पाहिजे. आणि म्हणून लोकभावनेची दिशा लोकांना वेळेत कळली असती, वारं कळलं असतं तर त्यांची ही दशा झाली नसती, असंही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. गेल्या आपल्याला देखील राजकीय वारसा लाभलाय, त्याला अधिक आपण संपन्न केलं. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा देखील सरकारला लाभ झालेला आहे. या राज्याला मोठा फायदा आता होईल. 2.5 वर्ष नक्कीच आपल्या कामकाजाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि म्हणून आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनाही समान न्याय व तत्वाने वागणूक दिली, त्याबद्दल देखील आपल्याला मी मनापासून अभिनंदन करतो आपलं. नाना यापुढे देखील आपल्याला देखील समान न्याय समान वागणूक आमचे अध्यक्ष महोदय देतील असा विश्वास बाळगा आपण. खरं म्हणजे महाराष्ट्र हे न्यायाचं राज्य आहे, शिवछत्रपतींची भूमी आहे. ही रामशास्त्री प्रभूंनी यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. ही छत्रपती शाहू महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमी आहे. परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं प्राणपणाने रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून ही याच्यामध्ये कुठलाही विसर पडता कामा नये, कधीच पडणार नाही. कारण मी आपल्याला आठवण करून देतो, संविधान संविधान म्हणून बोलणारे, संविधान बचाव संविधान बदलणार म्हणणारे आणि लोकांमध्ये भ्रम पसरवणारे संविधान तर कधी बदलूच शकत नाही. हे बाबासाहेबांचं संविधान आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज देशाचा कारभार चालतोय, राज्याचा कारभार चालतोय. आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती देशाचे प्रधानमंत्री होतात, सर्वसामान्य व्यक्ती इथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतात. हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे, त्यांच्या घटनेमुळे आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं संविधान जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा. आणि म्हणून खरं म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आठवण कोणी केली?
कोणी ठेवली 50-60 वर्षात कधी ठेवली आठवण ज्यांचं सरकार होती? या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 2014ला आले, त्या 2015 पासून संविधान दिन सुरू केला. संविधान दिन पहिल्यांदा सुरू झाला, मग संविधान बचाव. अरे बाबा, काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना दोनदा पराभूत केलं, दोनदा. आणि बाबासाहेबांनी सांगितलं काँग्रेसचे जळकं घर आहे, लांब राहा. आता तुम्ही विचार करा बाबासाहेबांचं म्हणण्याचं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आता आपण तालुका निहाय, किरण जिजूजी त्या दिवशी भेटले होते मला, ते म्हणाले जिल्हा निहाय, तालुका निहाय संविधान मंदिर आपण बांधतोय, बाबासाहेबांचा सन्मान करतोय. आणि बाबासाहेबांनी ज्या दलित, शोषित, पीडित, जे अन्यायग्रस्त आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं. आणि म्हणून हे राज्य बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारं राज्य आहे. आणि म्हणून आपण आता हे लोकसभेत ते चाललंय, पण विधानसभेत आपण प्रयत्न केला. ते काय कुठले ते लाल कलरचे संविधान आणलं होतं, त्याच्या आतमध्ये कोरी पानं होती, ते आता मी त्याच्यामध्ये जात नाही मी. आणि त्यामुळे खरं म्हणजे आपण जी मोठी मोठी नावं मी घेतली, त्या सगळ्या आभाळाएवढ्या व्यक्तिमत्वाच्या तस्विरी इकडे आहेत. आणि त्या पुतळ्यांना, तस्विरींना आपण हार घालतो आणि उठता बसता त्यांचं नाव घेतो आपण. आणि खरं म्हणजे त्यांची खरी पूजा या सभागृहातच होते. आणि या पूजेचे मुख्य पुरोहित म्हणून नार्वेकरजींचं कार्य तुम्हाला पुढे न्यायचं आहे, व पौरोहित्य करत. आणि म्हणून त्यामुळे त्यांची आपण आपल्या 288 जणांची तुमच्या सकट आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि या अध्यक्ष स्थानाला विशेष एक महत्व आहे. हे कायदे मंडळ आहे, इथे आपण वेगवेगळे कायदे तयार करतो. छोट्यातला छोटा प्रश्न व मोठ्यातली मोठी अडचण सोडवण्याची क्षमता देखील या सभागृहामध्ये आहे. विरोधी पक्षाला माझं एकच आव्हान आहे, विनंती आहे, जनभावना ओळखून केवळ विरोधाला विरोध करण्याची वृत्ती सोडून द्या. आता तरी जनतेची भावना काय लक्षात घ्या. आणि आज जनतेनेच आज कौल दिलेला आहे. आणि म्हणून जनभावनेची कदर करा. आरोपापेक्षा आपण सरकारच्या चांगल्या कामांमध्ये सहकार्य करा. जिथं सरकार काही चुकत असेल, जरी तुम्ही कमी असाल तरी सुद्धा आम्ही तुमची नोंद नक्की घेऊ. आणि जिथे सरकार लोकभावनेच्या बाबतीत, जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही त्रुटी राहील तर नक्की आपण आपल्याला विचारू शकता, आपल्या सूचना करू शकता. एवढ्या मोठ्या भावनेने आम्ही काम करणार आहोत. आणि म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या नव्या आपल्याला महामार्गावर नेण्यासाठी आपण सगळे मिळून या ठिकाणी सज्ज होऊया. अध्यक्ष महोदय, विधानसभेत अनेक ज्येष्ठ सदस्यांसह अनेक लोक निवडून आलेले आहेत. नवीनही तरुण आपले आमदार निवडून आलेत. काही जुने आहेत, कोणी चौकार मारलाय, कोणी षटकार मारलाय, आणि कोणी आणखी त्याच्यापेक्षा जास्त निवडून आलेले आहेत. 7 वेळा निवडून आलेत. आणि कालिदास किती वेळा आले? 9 वेळा. हा, म्हणून तुम्ही आता आज स्पीकर म्हणून होते. तुमची सिनियरिटी लक्षात घेऊन तुम्ही गेल्या वेळेस होतात, यावेळेसही होता. पण नाही, असं नका करू. परमनंट नका, परमनंट प्रोटेम. आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष महोदय, आपल्या मार्गदर्शनाखाली या सर्व तरुणांना खूप काही शिकता येईल. आणि म्हणून आपल्याला मी मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. या ठिकाणी हे सभागृह तुमच्याकडे एका वेगळ्या अपेक्षेने पाहते. जनतेचा आवाज इथं घुमला पाहिजे, समस्यांची तड लागली पाहिजे, अन्यायाला थारा इथं असता कामा नये. कारण या सभागृहाचा एक वेगळा डेकोरम आहे, या सभागृहाची एक वेगळी गरिमा आहे.
त्या सगळ्या सभागृहाचं एक वेगळं पावित्र्य आहे आणि त्यामुळे हे पावित्र्य राखण्याचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकहिताचे प्रश्न या ठिकाणी मांडले जातील अशा प्रकारची प्रत्येकाची भावना आहे. माझी तीच भावना आहे आणि म्हणून विरोधी पक्षाने देखील याचं भान ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण कायदेतज्ञ आहात. मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी, आपल्या ज्ञानाचा उपयोग राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्की होईल. आणि मी हेही म्हणेन, तुम्ही म्हणजे जास्ती अतिशयोक्ती नाही, परंतु तुम्ही या सभागृहाचा कोहिनूर आहात आणि म्हणून मी अरे झाकलं नाही, वरती बसलेले आहेत झाकलं तरी चमक थांबत चमक थांबणार नाही आणि म्हणून हा लौकिक कायम राहील अशा प्रकारचं तुमच्याकडून काम होत राहील. आणि मी एवढंच सांगतो की कोणी असो, सत्ताधीश असो वा विरोधी पक्ष, योग्य न्याय देतील विधानसभा अध्यक्ष. आणि म्हणून नानाजी तुमचं पण ऐकू, आम्ही तुमचं पण ऐकू आणि तुम्हाला ऐकण्याची सवय ठेवा. ते योग्य वेळी योग्य लोकांचं ऐकत नाही म्हणून अशी परिस्थिती झाली. अशी परिस्थिती झाली. म्हणून मी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेबांची आज बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो. त्यांची बिनविरोध निवड होण्यापाठीमागचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांची, कार्यक्षमतेची आणि त्यांच्या अनुभवाची ही पोचपावती आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही. 15व्या विधानसभेत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं देखील मी आजच्या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो. त्या सर्वांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो. अध्यक्ष महोदय, खरं तर सभागृहाचे नेते देवेंद्रजींनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आपल्याबद्दल खूप काही त्या ठिकाणी सांगितलं. मला आठवतं राजकीय जीवनामध्ये जी 35 वर्षापूर्वी मी सुरुवात केली आणि त्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये जयंत पाटील, आर पाटील, मी, दिलीप वळसे पाटील असे आम्ही 4-5 लोक 90च्या बॅचचे आलो आणि तेव्हापासून काम करत असताना मी नेहमी एक बघितलं की राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये चांगले कार्यकर्ते आपल्यातनं पण तयार करायचे आणि दुसरे पण त्या ठिकाणी आपल्याकडे कसे येतील त्या ठिकाणी पाहायचं. तुमच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली त्यावेळेस तुम्ही शिवसेनेमध्ये होता. प्रवक्ता म्हणून तुमचं कामकाज आम्ही टीव्हीवर बघायचो, इतर ठिकाणी ऐकायचो आणि त्याच्यातनं एक दिवस मी आपल्याला म्हणालो की राहुलजी, आपल्याला पटो किंवा न पटो, एक लोकसभेची जागा आहे, तिथं आपण उभं राहा. तुम्ही जरा नाही म्हणत होता, परंतु मी फार आग्रह केला. वास्तविक त्यावेळेस मोदी साहेबांची लाट होती आणि त्या लाटेमध्ये मी म्हणणारे सगळे पराभूत झाले. परंतु तेव्हा मी आपल्याला असाही शब्द दिलेला होता की जर अपयश आलं तर तुम्हाला विधिमंडळामध्ये निश्चितपणे प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी आम्ही लोक घेऊ आणि तशा पद्धतीने जबाबदारी वरच्या सभागृहामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पार पाडली. ही तुमची ह्या विधिमंडळातली सुरुवात. विधान परिषदेमध्ये आपण उत्तम काम करत होता. आपली वकिली अतिशय चांगल्या पद्धतीने प्रख्यात वकील म्हणून तुमची ओळख, अभ्यास मी त्या ठिकाणी पाहायचो. नंतरच्या काळामध्ये माझं जसं लक्ष असं असायचं तसंच लक्ष आमचे आत्ताचे मुख्यमंत्री त्यांचंही असतं आणि मी तुम्हाला तिकडनं इकडं आणलं, त्यांनी मला माझ्याकडनं त्यांच्याकडे घेऊन गेले आणि कुलाब्यातनं तुम्हाला उमेदवारी दिली. कुलाब्यात तुम्ही चांगल्या मताधिक्याने विजयी झाला.
तसं बघितलं तर त्या मतदारसंघाची आत्ताच देवेंद्रजींनी साधारण ओळख सांगितली आणि तुमचं असणारं काम हे आम्ही सगळ्यांनी गेले काही दिवस बघतोय. पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना देवेंद्रजी ज्यावेळेस बोलायला उठायचे त्यावेळेस देवेंद्रजींच्या पाठीमागे बसून वेगवेगळ्या पद्धतीची माहिती वेगवेगळ्या ह्याच्याबद्दल काही दाखले वेगवेगळे देण्याचा प्रयत्न देखील तुम्ही करायचा. अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी तुमचं काम बघितलंय. मागच्या वेळेस 2.5 वर्षांनी ज्यावेळेस एकनाथराव शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्यामुळं अध्यक्षपदाची संधी त्या ठिकाणी मिळाली. 2.5 वर्षापूर्वी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर आपली निवड ही देवेंद्रजींनी आणि सगळ्या महायुतींनी केली आणि आज आपलं महाराष्ट्र विधानसभा ही देशाला दिशा देणारी विधानसभा आहे. या विधानसभेत जेव्हा कायदेशीर पेच प्रसंग उभा राहिला तेव्हा फक्त महाराष्ट्राचं लक्ष इथं नव्हतं, उभ्या भारताचं आणि विधिमंडळ जेवढी काही कामं करतात त्या सगळ्यांचं लक्ष तिथं होतं, कारण आपलं हे कायदेमंडळ आहे. तेव्हा अध्यक्ष महोदय थोड्याशा मनाला वेदना व्हायच्या, कारण विरोधकांनी ताळतंत्र सोडून अध्यक्षांच्यावर वैयक्तिक टीका केलेली आम्ही त्यावेळेस पाहिली. पण अशा काळात देखील आपण आपला संयम न सोडता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ऐतिहासिक निकाल त्या बाबतीमध्ये दिला आणि आपण दाखवलेला संयम हा महाराष्ट्राच्या विधानसभेला परंपरेला साजेसा अशा प्रकारचा होता. आज या प्रसंगी बोलताना मला कुठलं राजकीय भाष्य करायचं नाही, परंतु मागील काळात एक नाही तर 2 राष्ट्रीय पक्षामध्ये त्या बाबतीमध्ये फूट झाली आणि हा मुद्दा संविधानिक होता, न्यायिक होता, संवेदनशील होता, परंतु आपण त्याचा फार बारकाईने अभ्यास केला, ज्याचा उल्लेख सुरुवातीला मुख्यमंत्री महोदयांनी केला. आणि एक निष्णात वकील असल्यामुळे आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेबद्दल दांडगा अनुभव होता आणि अनुभव आणि कायदेशीर विद्वत्ता यामुळे आपण अतिशय कौशल्याने हा विषय हाताळलेला सर्वांनी पाहिला. त्याच्यामुळेच आपल्याला याबद्दल जी कमिटी केली त्याचं अध्यक्षपद देण्याचा निर्णय लोकसभेच्या अध्यक्ष महोदयांनी घेतला. 14व्या विधानसभेचे अध्यक्ष ज्यावेळेस आपण निवड झाली आणि झाल्यानंतर आपण केलेलं भाषणामध्ये त्यावेळेस तुम्ही म्हणाला होता की द स्पीकर हॅज टू स्पीक लेस अँड लिसन मोर. गेल्या 2.5 वर्षाच्या काळात आपण हे वाक्य खरं करून दाखवलं, हे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मी त्याच्याबद्दल आपलं खरोखरीच मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. अध्यक्ष महोदय, मगाशी बोलत असताना एकनाथराव शिंदे साहेबांनी पण काही भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस समोरचे म्हणाले की बाबा इथं अध्यक्षांचं अभिनंदन असताना हे मुद्दे कसे येतात, परंतु अध्यक्ष महोदय हे कायदे मंडळ आहे. शेवटी इथं ज्या ज्या गोष्टी घडतात, आज सभागृहाचे नेते काय बोलले, समोरचेही लोक काय बोलले, इतर सहकारी काय बोलले, निवडणुकीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं अध्यक्ष महोदय, अनेक जण स्टेजवर संविधान हातामध्ये घ्यायचे. संविधान हातामध्ये घेतलं म्हणजे संविधानाबद्दल आदर वाटतो का? आणि जे संविधान हातामध्ये घेत नाही त्यांचा आदर नाहीये का? असं नाहीये. प्रत्येक बाबतीमध्ये संविधान दिनाच्या संदर्भातली सुरुवात आणि इतर दाखले हे मगाशी इथं दिलेले आहेत, परंतु सर्वांना संविधानाच्या बद्दल तरतुदी त्यांनी एकतर त्याच्यामध्ये नुसतंच हातात घेतलं. मगाशी तर एकनाथराव म्हणले शिंदे साहेब की ते कोरच होतं, त्या खोलात मला जायचं नाही, परंतु संविधानाच्या तरतुदी त्यांनी एकतर वाचल्या नाहीत असं माझं मत आहे, किंवा वाचून ते त्यांचं उल्लंघन करत आहेत असं त्याच्यामध्ये म्हणावं लागेल. अध्यक्ष महोदय, संविधानाच्या अनुच्छेद 188 मधील तरतुदीनुसार प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यांनी त्यांचे स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणं हे आवश्यक आहे. हे आपल्यालाही माहिती आहे. शपथेवर बहिष्कार म्हणजे या तरतुदीचा सरळ सरळ भंग आहे. मला त्या दिवशी प्रेसने विचारलं पहिल्या दिवशी, अरे कोणी बहिष्कार घातलाय? म्हटलं आजच्या दिवस बहिष्कार आहे, उद्या जर नाही शपथ घेतली तर यांना सभागृहात बसता येणार नाही. उद्या गप गुमानी शपथा घेतील, काय काळजी करू नका, जरा कळ काढा.
कळ काढली की शपथा त्या ठिकाणी झाल्याच. अध्यक्ष महोदय, संविधानाच्या अनुच्छेद आर्टिकल 324 नुसार निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे, नियमाने दिलेला आहे, देशाने दिलेला आहे. हा सामान्य जनतेला अधिकार नाहीये. अध्यक्ष महोदय, अनुच्छेद 329 मधील तरतुदीनुसार एखाद्या सदस्याच्या निवडीला जर आव्हान द्यायचं असेल तर ते इलेक्शन पिटिशन न दाखल करून द्यावं लागतं. इलेक्शन पिटिशन दाखल करून ते द्यावं लागतं. या संविधानातील मार्गाचा वापर करणं आवश्यक आहे. उगीच काहीतरी स्टंटबाजी करायची, मार्कडवाडी करता आम्हालाही आपलेपणा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा. एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलं आहे. त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे 48% महायुतीला मत आहेत आणि 33% समोरच्यांना मत आहेत. आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार तरी देखील काही ना काही आकडे, मी आज त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही, नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सांगेन. काही काहींनी सांगितलेलं आहे हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले, ते सगळं मी दाखवीन, सभागृहालाही दाखवीन, सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रालाही दाखवीन. आमची बाजू खरी आहे, त्याच्यामध्ये कुठेही खोट नाहीये. जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही पण, अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस 5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला 42% मतं होती आणि आघाडीला 43% मतं होती. 0.6% फरक होता, म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच. तरी देखील आमच्या जागा किती आल्या? आमच्या जागा 17 आल्या आणि यांच्या जागा 31 आल्या. आम्ही रडत नाही बसलो. ठीक आहे, जनतेचा कौल आहे. तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं, तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगलं वाटायचं. आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा. अध्यक्ष महोदय, संविधानाच्या भाग 3 मध्ये तुमचं आमचं सर्वांचं नागरिक म्हणून मूलभूत हक्क नमूद केलेले आहेत. त्यात भाषण स्वातंत्र्य, इतरही अनेक स्वातंत्र्य आहेत. त्यात नमूद केलेले हक्क देणं शासनावर बंधनकारक आहे. त्यात कुठेही समांतरपणे पुन्हा निवडणूक घेण्याचा हक्क नाही. संविधानातील त्या यंत्रणाचे अधिकार, मग ते न्यायालय असो, निवडणूक आयोग असो, त्यांनीच ते वापरले पाहिजेत. नाही तर अराजक माजेल. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे ओळखूनच प्रत्येकाचे अधिकार व अन्याय झाला तर न्यायासाठी प्रक्रिया ठरवून दिलेली आहे, तिचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. त्या प्रकारे न्याय मागण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय केला पाहिजे. आज आपण ज्या पदावर बसलेला आहेत, मला एका गोष्टीची जाणीव आहे की सभागृहामध्ये संख्या जर बघितली, अध्यक्ष महोदय, 62ला म्हणतात की 222 समोर सत्ताधारी पक्षाचे होते आणि बाकीचे विरोधी पक्षाचे होते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 288 जागा निवडून देत असताना 237 आमदार महायुतीचे निवडून आले. 237. अनेकांच्या लाटा आल्या, अनेकांच्या लाटा गेल्या, परंतु इतकं निर्विवादपणे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं. अरे मान्य करा, आता कुठेतरी डोळे उघडा. लोकही म्हणतील की काय चाललंय यांचं, किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे. खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं आणि नंतर पुन्हा तिघांनी ठरवलं की आता पुन्हा लोकांच्या समोर जायचंय, आमदार तर निवडून आले पाहिजेत, सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही. आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली. लाडक्या बहिणीनं आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं, हे लक्षात ठेवा. जे आहे ते आहे, मान्य करायला शिकलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट खरी आहे, परंतु आता इथून पुढे सभागृहाचं कामकाज चालत असताना इतकं मोठ्या प्रमाणावर गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय, काय अडचण आहे? अडचण आहे. मुख्यमंत्र्याला दिलंय. आता तुम्हाला गुलाबी, तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले. काय करायचं काय? 208 कलर विसरायला लागले. हा मला यांनी सांगितलं 208. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आम्ही कुठली जॅकेट घालायची, काय घालायची ते आमचं आम्ही घालू ना. तुम्हाला जॅकेट घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा. त्यामध्ये अध्यक्ष महोदय, इथून पुढं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं ते खरं आहे. अध्यक्ष महोदय, खूप जण आम्ही तुमचं चेंबर बघायचो, आम्हाला ते चांगलं वाटलं, तुम्ही लगेच मुख्यमंत्र्यांचं केलं, नंतर आमच्या दोघांची केली.
म्हणजे उपमुख्यमंत्र्यांची. पण बाकीचे म्हणतात काय आम्ही काय घोडी मारलीत का? काम चालू आहे इतरांचे पहिला ग्राउंड फ्लोअर झालंय तसं. आपल्याप्रमाणे माझंही काम चालू ओके असतं. ओके, मग हरकत नाही. ते काम चालू आहे तर आम्ही कुठेही निधीची कमतरता पडून देणार नाही. अध्यक्ष महोदय, काही काही गोष्टी सभागृहातल्या लोकांच्या करता, सन्माननीय सदस्यांच्या करता ह्या झाल्या पाहिजेत. कधी कधी आपण लक्षात घेत नाही, परंतु मनोरा आमदार निवास हे वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या करता ह्या बाकीच्या सगळ्या आमदारांच्या करता फार गरजेचं आहे. आपण अतिशय चांगला प्लॅन केलाय, त्याच्याबद्दल दुमत नाही अध्यक्ष महोदय, परंतु विक्रमी वेळेत ते पूर्ण व्हावं आणि लवकरात लवकर सगळ्या आमदारांना दोन्ही बाजूच्या चांगल्या दर्जाच्या निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी व्हावी, अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्तानं या ठिकाणी करतो. एकंदरीतच आपली आज विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वावरील सर्वपक्षीय विश्वासाचं हे दर्शन आहे. मी त्याच्याबद्दल विरोधी पक्षाच्या पण सन्माननीय सदस्यांचा, त्यांच्या गटनेत्यांचा पण आभार मानतो की ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या करता त्यांनी पण मनाचा मोठेपणा दाखवला. निर्विवादपणे आपण निवडून येणार होता ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे, पण तरी देखील त्याच्यात एक मनाचा मोठेपणा ह्या समोरच्यांनी दाखवला, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देईल. अध्यक्ष महोदय, आपल्या नेतृत्वाखाली आपल्या विधानसभेचं काम अधिक परिणामकारक आणि लोकहितकारी होईल याबद्दल आमच्या कुणाच्याही मनामध्ये तिळमात्र शंका नाही. मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो. तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद आणि थांबतो.